धोरण राहिलेलं आहे तेच धोरण जयंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. हेच धोरण खरं तर हीच त्यांची खतखत मनातनं बाहेर आली असेल का? कारण तुम्ही आणि जयंत पाटील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखता. म्हणलं की मला या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही. तुम्ही प्रश्न विचारता. त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात. त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल, पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही. तो शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न. दादा, तुम्ही भाषणात म्हणालात की जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं किंवा धर्माचा द्वेष करणारे वक्तव्य नको काय नको, पण माहितीतल्या अनेक नेत्यांकडून धार्मिक वक्तव्य अशा पद्धतीने वक्तव्य केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ त्यांना सांगतात की हे वक्तव्य बरोबर नाही. काही आता पक्ष मोठा असला की काही कार्यकर्ते तुम्ही काही प्रश्न विचारला तर त्यांना त्याच्यातली पूर्ण माहिती नसली तरी ते काहीतरी उत्तर देऊन जातात आणि मग त्याच्यातनं कधी कधी प्रश्न निर्माण होतात. परंतु नंतर त्याच्याबद्दलच निरसन हे पक्षाचे प्रमुख नेते करतात. लक्ष्मण हाके असं म्हणतात की हा काळा दिवस होता आजचा. मी नको असल्या माणसाची विकृतीचे प्रश्न मला कशाला विचारतात. एकत्र यावं असं म्हटलं जात होतं. कार्यकर्त्यांची सुद्धा ती भावना होती. वर्धापन दिनाला आपल्या आलेल्या पण अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही पवारांनी एकत्र यावं. तुमचं म्हणणं या संदर्भात आज आम्ही महायुती सरकारचे घटक म्हणून काम करतो. कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. काही कार्यकर्त्यांची अजून काही वेगळी मतं आहेत. कारण तुम्ही इतर काही कार्यकर्त्यांच्या बाईट घेतल्या, त्या बाईट माझ्याही पाहण्यामध्ये सकाळी आल्या. जेव्हा आता कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, परंतु निर्णय घेणारे नेतेगण असतात, पक्षातले प्रमुख मान्यवर असतात. त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा करायची असते. कार्यकर्ते मी मगाशी भाषणात पण सांगितलं काय हौसे नवसे गौसे अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतात. उत्साहाच्या भरात कोण काय बोलतं कोण काय बोलतं आणि मग तुम्ही तेवढंच दाखवत बसता. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रला अजितदादांनी सोडावं आणि आमच्या सोबत यावं असं पुढच्या गटाचे कार्यकर्ते म्हणतात. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे ना. मला काय त्याच्याबद्दल करायचं. आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांनी आमच्याकडे यावं. त्यांनी का त्याला काही जो म्हणला ना त्याला काहीच अधिकार नाही. अधिकार आहे वरिष्ठांना. त्याच्यामध्ये त्यांना काय अधिकार आहे मला माहिती आहे. त्याला मीच महापौर केला होता. पालिका निवडणूक